मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ एकत्र येतात। त्यावेळी आता संग्राम पुढे होतो आणि पिंकीकडे DNA रिपोर्ट देतो आणि म्हणतो की यामध्ये चेक करा, म्हणजे तुम्हाला सर्व सत्य समजेल। पिंकी आता सर्व रिपोर्ट वाचते। युवराज पिंकीकडे पाहत असतो, तिला इशारा करून विचारतो, काय? पिंकी म्हणते, रिपोर्ट तर आले आहेत आणि हे रिपोर्ट सर्व काही खरे आहेत। आता युवराजला देखील टेन्शन येतं। त्याला तर सर्व सत्य परिस्थिती माहीत असते, परंतु आता त्याच्या आईचं काय होणार हाच प्रश्न त्याला पडलेला असतो। बापूसाहेब मात्र खूप कोमात असतात। त्यानंतर आता पिंकी, तुला तर रिपोर्ट समजले आहेत ना की काय आहेत ते, आता तू योग्य तो न्याय द्यावा, माझ्या कुंकवाचं रक्षण करण्याचा मला अधिकार द्यावा, सरकार वाड्यात मला मानाचं स्थान मिळावं हा अधिकार मला दे, असं पदर पसरत पुढे सुरेखा पिंकीला म्हणते। अहो, तुम्ही सुद्धा सरपंचीनबाई एक स्त्री आहात आणि तुम्ही स्वतःला माझ्या जागी ठेवून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी किती नरक यातना भोगले आहेत। आता सुरेखा ही बापूसाहेबांकडे पाहत म्हणते, सरकारांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्याशी लग्न केलं, यात माझा काय दोष? तर सुशीलाचा आणि घरातील सर्वांचा आता चेहराच पडतो। मागचा पुढचा विचार न करता आता सुशीला देखील सुरेखाजवळ जाऊन उभी राहते। पिंकी समोर पदर पसरते आणि म्हणते, हे बघ, ही बाई आहे ना बनावट सुरेखा, ती माझ्या कुंकवाचा अधिकार मागतीये। अगं, मी तर तुझी सासू आहे आणि मलाही माझं कुंकू वाचवायचंय। तू पण एक स्त्री आहेस, तू माझा आता कुंकू वाचव, माझ्या कुंकवाचं मी अधिकार तुझ्याकडे मागतीये आणि तो अधिकार तू मला द्यायलाच हवा, तो दुसरीच्या पदरात अजिबात टाकू नकोस। आता पिंकी ही द्विधा मनस्थितीत असते। ही गोष्ट युवराजला समजते, त्यामुळे तो पिंकीजवळ जातो। हळूच तिला म्हणतो, हे पहा, प्रश्न आपल्या घरचा आहे म्हणून तुम्ही द्विधा मनस्थितीत आहात हे मी समजू शकतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्याही दबावाखाली येऊन अजिबात तुम्ही निर्णय घेऊ नका, असं म्हणून तो सुशीलाकडे पाहतो। पिंकीला म्हणतो, पुरावे तुमच्या समोर आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका, योग्य तो निर्णय घ्या, तुमच्या मनाला वाटेल ते करा, काहीही झालं तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत। त्यावेळी पिंकीला आता कॉन्फिडन्स येतो। ती आता मागचा पुढचा विचार न करता म्हणते की संग्रामने पुरावे तर सिद्ध केले आहे। आता पिंकी निर्णय देणारच असते। तेवढ्यातच गजराज धोंडे पाटील म्हणतात, थांबा सरपंच बाई, आम्ही अजून आमचं म्हणणं मांडलेलं नाहीये। त्यावेळी सुशीलाला आनंद होतो। ती आता म्हणते की आमदार साहेब तुम्ही बोला, कारण तुमचा निर्णय हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्थगिती सुद्धा देऊ शकताय। पुढे आता बापूसाहेब सुरेखाजवळ जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, सुरेखा गजराज धोंडे पाटील या आमच्या पत्नी आणि संग्राम गजराज धोंडे पाटील हा आमचा मुलगा आहे, हे आम्ही स्वीकारतोय। आता हे सत्य ऐकताच धोंडे पाटलांच्या घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते, तर सुशीलाला हादराच बसतो। त्यावेळी सर्व गावकऱ्यांमध्ये एकच कुजबुज वजन आता बापूसाहेबांना नावं ठेवत असतात। वेळी पिंकी आणि युवराज एकमेकांकडे पाहतात, कारण गजराजने सत्य तेच सर्वांना सांगितलेलं असतं। तर सुरेखा आणि संग्राम हे दोघेही खूपच खुश असतात। आता बापूसाहेब सर्व पंचांना त्याचबरोबर गावकऱ्यांचे आभार मानतात। आता सर्व गावकऱ्यांसमोर सुरेखा आणि गजराजची देखील तो आता माफी मागतो। पुढे आता बापूसाहेब सर्व सत्य सांगू लागतात, मी तरुण होतो, माझ्यामध्ये जोश होता, सुरेखा सुद्धा सुंदर होती आणि ती पण तारुण्यात होती आणि माणूस म्हटल्यावर थोडाफार चुकणारच। पुढे आता बापूसाहेब म्हणतात, मी तिला पैसा अडका दिला, घरसुद्धा राहायला दिलं, मग नंतर आमचाही नाईलाज झाला, काही कारणं होती त्यासाठी, मग आम्हाला अंतर तिला देवंसं वाटत नव्हतं, परंतु अंतर ते द्यावं लागलं। आता एक गोष्ट तेवढीच खरी आहे की सुशीला देवींकडे आम्ही मान्य नाही करू शकलो। अहो, माझी छबी, युवराज आणि सत्या हे खूप लहान होते, त्यामुळे या चिमुकल्यांच्या जीवावर अन्याय होईल म्हणून मी सुशीलाला काहीही सत्य सांगितलं नाही। अहो, आता सुरेखाबद्दलचं प्रकरण जर मी मान्य केलं नसतं तर आता आम्हाला माफी भेटली असती, परंतु वरच्याच्या म्हणजे देवाच्या न्यायालयामध्ये मला कधीही माफ केलं नसतं देवाने। अहो, मेन म्हणजे आम्ही आमदार आहोत आणि स्त्रीवर झालेला अन्याय आम्हालाही सहन होणार नाही। आता बापूसाहेब जे काही बोलत असतात ते बोलणं ऐकून पिंकीला तर धक्काच बसतो की बापूसाहेब एवढे शांतपणे आणि एवढं सरळ कसं बोलू शकतात।
आता बापूसाहेबांच्या तोंडून हे सत्य ऐकताच सुशीला चक्कर येऊन खाली पडते। सर्वजण तिच्या भोवती येतात आणि आई तू बरी आहेस ना असं विचारू लागतात। पटकन आता तिला पाणी प्यायला देखील देतात। तर पिंकीला खूप टेन्शन येतं की सुशीलाचं आता काय होणार, कारण तिला तर जबर धक्का बसला आहे। त्यावेळी आता गावकरी देखील तेथे एकत्र येतात। त्यामुळे आता छबी म्हणते की तुम्ही आईजवळ अजिबात कुणीही येऊ नका, म्हणून ती त्यांना आता दूर करते। इकडे पंच म्हणतात हे पहा सरपंचीनबाई, तुम्हाला योग्य जो निर्णय वाटतोय तो तुम्ही घ्यावा, अजिबात कुणालाही घाबरू नये, कुणाच्या दबावाखाली येऊ नये। त्यावेळी पिंकी आता सर्वांना म्हणते गजराज धोंडे पाटील साहेबांनी सुरेखा त्यांची पत्नी आणि संग्राम त्यांचा मुलगा ही कबुली तर दिली आहे। त्यामुळे पंचायतीच्या मनात आता कुठलीही शंका उरलेली नाही। त्यामुळे पंचायत असा निर्णय देत आहे की सुरेखा आणि संग्राम धोंडे पाटील यांना गजराज धोंडे पाटलांनी त्यांच्या मनात, घरात आणि आयुष्यात अगदी महत्त्वाचं स्थान द्यावं आणि त्यांचा आयुष्यभर सांभाळ करावा। हा निर्णय ऐकून सुशीलाला धक्काच बसतो। आता पिंकीला हा निर्णय घेताना त्रासच होत असतो, परंतु हा निर्णय घेऊन ही पंचायत इथेच संपते असं आता पिंकी म्हणते। त्यावेळी सर्वजण पिंकीच्या या निर्णयाचे स्वागतच करतात। तर बापूसाहेब हे सुशीलाकडे येतात आणि म्हणतात सुशीला देवी माफ करा। तेव्हा सुशीला आता ताडकन उठते आणि म्हणते तुम्ही तुमचा निर्णय घेतलाय ना, आता मी याचा काय जबाब देते ना ते पाहतच राहा, आता तुम्हाला खूप जड जाणार आहे असं म्हणून ती आता घराकडे निघते। त्यानंतर आता बापूसाहेब हे सुरेखा आणि संग्रामजवळ जातात, त्या दोघांनाही मिठी मारतात। तेव्हा त्यावेळी सुरेखा डोळे भरून बापूसाहेबांकडे पाहते आणि मग त्याच्या पाया देखील पडते। तर आता संग्रामला मिठी मारत असताना बापूसाहेब मनातल्या मनात विचार करतात की असा कर्तृत्ववान आणि धनवान जास्त प्रॉपर्टी असलेला मुलगा कुणाला नको आहे, तूच माझा वारसदार असणार आहे। त्यावेळी संग्रामला खूपच आनंद होतो। तो म्हणतो बाबा तुम्ही आम्हाला पुन्हा भेटलात, त्यावेळी आता रडायचं नाही, आता खुश राहायचं तुम्ही दोघांनी सुद्धा, असं बापूसाहेब म्हणतात। दुसरीकडे सुशीला आता घरी आलेली असते, तेथे असणाऱ्या सर्व खुर्च्या ती अस्ताव्यस्त करते आणि जोरात आपटत असते। घरातील सर्वजण आता तेथे येतात, सुशीलाला धीर देतात आणि म्हणतात तुम्ही काळजी करू नका आईसाहेब, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। रडतच सुशीला म्हणते की घरातील एका माणसामुळे माझ्या वाट्याला एवढं मोठं दुःख आलं। सुशीला आता डोक्याला हात लावत म्हणत असते की सर्व काही संपलं आहे, माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे त्या मुलीने आणि बापूसाहेबांनी, त्याचबरोबर त्या सुरेखाने आणि संग्रामने। आता ती सुरेखा आल्यानंतर मला घरातून हाकलून देईल, मग मी काय करू असं म्हणून ती स्वतःच्याच तोंडात मारून घेते। तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात। त्यावेळी छबी आणि सत्या टाळ्या वाजवतात। सत्या म्हणतो गजराज धोंडे पाटील, तुम्ही अजून एका मानाच्या शिरपेचा तुम्ही उंचवला आहे, पण आज तुम्ही खूप मोठं समाजकार्य केलं आहे। बापूसाहेबांचं औक्षण करा, त्यांच्या पायाजवळ गुलाबाच्या पाकळ्या उधळा, हेच करा। त्यावरती सत्या असं रागातच बापूसाहेब म्हणतात, तेव्हा त्याच्यावर अजिबात गुरकायचं नाही असं सुशीला रागातच म्हणते। स्वतः सर्व गावासमोर घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणली तेव्हा नाही लाज वाटली तुम्हाला? त्यावेळी आता छबी म्हणते आई तू थांब, अजिबात बोलू नकोस, तू नको त्यांच्या पातळीवर उतरूस, अख्खा जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरीही तुझी मुलं तुझ्या सोबत असतील। सत्य आता रागातच म्हणतो की आम्हाला तुमची लाज वाटते, आजपासून तुम्ही आमच्यासाठी मेलात। तेव्हा बापूसाहेबांना धक्काच बसतो। छबी म्हणते अहो तुम्ही आमचे बाप आहात की नाही असं म्हणून ती आता लगेच मुलीचा हक्क देखील त्यांच्यावरचा नाकारते। मग आता सुशीला म्हणते अजिबात त्यांच्याबरोबर बोलायचं नाही कुणी, कारण ते त्या लायकीचेच नाही आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर बोलायला सुद्धा जाऊ नका। आता सुशीलाचं हे बोलणं ऐकता सर्वांना धक्का बसतो। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी जेव्हा घरी येते तेव्हा छबी तिला विचारते काय ग पिंकी तू असं का केलंस, माझ्या आईच्या बाजूने तू न्याय का नाही दिलास? सुशीला म्हणते तिच्या भावना मेल्या आहेत। पिंकी म्हणते तसं नाही आहे सासूबाई, अहो मी सरपंचीन म्हणून न्याय दिला आहे आणि निर्णय घेतला आहे। तर दुसरीकडे आता सुशीला आणि बापूसाहेबांना चांगली अद्दल घडवायची, त्यांचा बदला घ्यायचाच असं आता रागातच संग्रामला सुरेखाही म्हणते। तर दुसरीकडे युवराज पिंकीला म्हणतो मला असं वाटतंय खूप मोठं वादळ येणार आहे। आता पिंकीला धक्काच बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।